तर मग डेव्हलपर कोणी बनावं आणि डेटा सायंटिस्ट कोणी बनावं हे आम्हाला सांगा. खूप सुंदर प्रश्न आहे हा सुद्धा. डेव्हलपर बनण्यासाठी ना, जर कम्प्युटर सायन्स बॅकग्राऊंड असेल, IT असेल, इनफॅक्ट इंजिनियर कुठले का असेल ना, त्यांनी बनलं पाहिजे, कारण त्यांच्यात पेशन्स ऑलरेडी आहेत. एव्हरी सेमला एक्झाम, परत प्रॅक्टिकल्स, ओरल, वायवा, एवढं सगळं असतं. सो त्यांनी नक्की बना, कारण त्यांच्यात ते पेशन्स आहेत की बाबा जर आउटपुट नाही आलं तर मी 11 वाजेपर्यंत बसेल, रात्री 2 पर्यंत बसेल. हे असलं पाहिजे. त्यांनी डेव्हलपर बनलं पाहिजे. नॉन-टेक स्टुडंटनी सुद्धा बनलं पाहिजे. पण त्यांना असं नाही झालं पाहिजे की यार मी दिवसभर एफर्ट टाकतोय, मला समजतच नाही. ही सिच्युएशन जर पुढचे 4 महिने राहिली तर मात्र करू नका. कारण की शेवटी कसं ना, ऍट द एंड पैसा जरूर मिळणार आहे, पण तुम्ही त्या कामाने किती हॅप्पी आहात, तुम्ही ते काम एन्जॉय करताय का, हे तितकंच गरजेचं आहे. कारण हे आपलं एक आयुष्य, एक लाईफ आहे, ते बॅलन्स साधणं गरजेचं आहे. नाहीतर डेव्हलपरला खूप जॉब आहे, माझं झालंय BCom आणि मी करतोय, मला काही समजतच नाही. तुम्हाला समजून घ्यायचं असेल, एक्सपेरिमेंट करायचं असेल तर पहिला 1 महिना 2 महिने तुम्ही खरंच प्रयत्न करून बघा. पण जर त्याच्या बियॉन्ड जाऊन जर तुम्हाला सिंगल लाईनचा कोड स्वतःच्या मनाने लिहिता येत नसेल ना, तो ट्राय तुम्ही करू नका. त्यामुळे जर कम्प्युटर सायन्स, BCA, कम्प्युटर बॅकग्राऊंडच्या कुठल्याही स्टुडंटने केलं ना, तर त्यांना ते इझी जातं. कारण त्यांना अकॅडमिक्स मध्येच ते कव्हर केलं जातं. त्यांना थोडंसं माहिती असतं व्हेरिएबल काय, डेटा टाइप्स काय. आता समजा ही गोष्ट जर मी मेकॅनिकलच्या विद्यार्थ्याला सांगितली तर तो काय म्हणेल, मी तर कुठं स्पेअर पार्ट दिसत नाही, मग मी त्याला काय बोलणार. हे सगळं इमॅजिनेशन आहे.